प्रत्युत्तर द्यायला सामर्थ्य लागतं असं काही नाही. कधी कधी सहन करून शांत राहायला सुद्धा खूप सामर्थ्य लागत असतं. निंदा करणारे करत राहतील. आपण ना तत्व बदलायची ना निष्ठा. ठेवायचा तो फक्त संयम. गमावणाऱ्याला पण कळेल की त्यांनी काय गमावलंय ते. जीवनात कधी कधी काही व्यवहार करताना फायदा बघायचा नसतो, आपल्यामुळे इतरांना भेटलेला आनंद बघायचा असतो. जोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात अपयशी असता तोपर्यंत तुमचे विचार कितीही चांगले असले तरी ते इतरांसाठी व्यर्थ असतात. जेव्हा तुम्ही यशस्वी होतात तेव्हा तेच विचार इतरांसाठी सुविचार बनतात. वास्तवाचा स्वीकार करून जगण्यातच खरा आनंद असतो. बाकीचं तर सगळं जगासाठी मांडलेला देखावा असतो. सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष हा स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधण्यापेक्षा स्वतःला भक्कम बनवा. सृष्टी कितीही बदलली तरी माणूस पूर्णतः सुखी होत नाही, पण दृष्टी बदलली तर नक्कीच सुखी होतो. नियम सोपा असतो, तो अंमलात आणणे कठीण असते. आयुष्यात कधीही कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर हृदयापासून घ्या, कारण हृदय भलेही लेफ्टला असो पण त्याचे निर्णय नेहमी राईट असतात. स्वतःच्या दुःखाची कितीही जाहिरात केली तरी खरेदी करणारा या जगात कोणीच भेटत नाही. त्यासाठी स्वतः खंबीर व्हावं लागतं. माणूस सगळं विसरतो पण मिळालेली वागणूक कधीही विसरत नाही. म्हणून आपल्याकडून दुसऱ्यांना नेहमी आदरयुक्त वागणूक द्यायला पाहिजे. जोपर्यंत आपण रोजच्या सवयी बदलणार नाही तोपर्यंत आपले जीवन बदलणार नाही. यशाचे रहस्य हे आपल्या रोजच्या सवयींमध्ये अवलंबून असते. वर्तमान काळामध्ये वाया घालवलेला वेळ आपला भविष्यकाळ बिघडवत असतो. उद्याचा भविष्यकाळ हा आपल्या वर्तमानाच्या त्यागातूनच निर्माण होत असतो. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजेच खरे जीवन असते. असे सुंदर पॉझिटिव्ह विचार ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.